एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे। एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस आहे। उद्या वरळीतल्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष कार्यक्रम होतो, जेथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र उपस्थित राहतील आणि ज्याची या महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे। लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले आहेत। त्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित तयारी करतायत। आज सुद्धा आम्ही तिकडे जाणार आहोत सगळे, आणि उद्या साधारण सकाळी 11 वाजल्यापासून हा जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होईल। मी असं म्हणतो की ऐतिहासिक कार्यक्रम आहे। खूप दिवसांनी एक भाषा म्हणून, एक संस्कृती म्हणून मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला, तो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे। आणि ही एकजूट शक्य झाली ती उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याला एकत्र येऊन मराठीचा विजय त्यांनी मिळवून दिला। आणि अर्थात उद्या आपण पाहाल काय ठरलंय आणि काय ठरवलंय ते आता सांगण्यापेक्षा उद्या नक्कीच तुम्हाला पाहता येईल। सोडून द्यावं, काही तुम्ही प्रश्न विचारता, कोण बोलताय, कोण आहेत ते बघा। ज्यांना शिवसेनेने इतके वर्ष सातत्यानं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहे, राज ठाकरे सुद्धा आहे, ठाकरे कुटुंबांना दिली। मुळात असं आहे की जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे, जे सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य, वैफल्य, निराशेतून येत आहेत। आता रामदास कदम काय बोलतायत, अमुक काय बोलतायत, शिंदे काय बोलतायत, प्रमुख काय बोलतायत, हे सुरूच राहणार। कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं, तरी ही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको आहे। त्यातले खास करून मिंदे गटाचे लोक, हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामध्ये। आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत। चारण्याची भांग मारली का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात, तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात।